आपला आजरामधून दुसरा प्रवास चालू होणार आहे। आजरा ते बेळगाव मार्ग असणार आहे नेसरे कोवाड मार्गे बेळगाव। समोर आपल्याला गाडी लागले आजरा बस स्थानक पूर्ण पाहू शकता। 1:37 झालेले आहेत व आता आपण आजरामधून बेळगावच्या दिशेने निघत आहोत। आपले चालक दादा, आजरा ते बेळगाव आपला अंतर असणार आहे 57 किलोमीटर व 2 तास आपल्याला वेळ लागणार आहे। बस एवढी भरलेली आहे। डावीकडे आंबोली सावंतवाडीसाठी रस्ता जातो, उजवीकडे आपण जरासं पुढे जाऊन उजवीकडे वळणार। डावीकडे उत्तूरसाठी रस्ता जातो, उत्तूर निपाणी कोल्हापूर। आपण उजवीकडे नेसरी मार्गे बेळगावला जाणार। आजरा तालुक्यातून आपण चंदगड तालुक्यात जाणार व चंदगड तालुक्यामधून पुढे महाराष्ट्र राज्य सोडून कर्नाटक राज्यातील बेळगाव या जिल्ह्यात जाणार। आजरा शहराच्या अंतर्गत भागातून आपण जात आहोत। आजरा ते बेळगाव एका व्यक्तीसाठी 100 रुपये तिकीट दर आहे। वडाच्या झाडांचे कमान पारंब्याची बघू शकता। समोरून पण बस आलेली आहे। बेळगाव आजरा 4729। आता पुरुडे हे गाव आलेलं आहे। कासार कांडगाव मार्गे चंदगड साठी सुद्धा बस जाते व हा महागाव साठी रस्ता आहे। सरळ पुढे महागावसाठी रस्ता जातो हत्तीवडे गावातून व आपण उजवीकडे वळलो। नेसरी आजरा ते नेसरी 17 किलोमीटर आहे व नेसरीमधून बेळगाव 40 किलोमीटर आहे। एकूण आपल्याला 57 किलोमीटरचा प्रवास आहे आजरा ते बेळगाव। रस्त्याचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही। चित्री मध्यम प्रकल्प तालुका आजरा चित्रानगर। दोन्ही बाजूने झाडे पाहू शकता। व छोटासा वळणाचा रस्ता आहे। विसावा बस थांबा। आपल्याला वाटेत जी गावे लागणार आहे ते आजरा नंतर मगाशी बुरुडे झालं, शिरसंगी, किने नेसरी नंतर आपल्याला तारेवाडी, अडलगे, तेऊरवाडी, कोवाड, होसूर। त्यानंतर कर्नाटक राज्यात आपण प्रवेश करणार। तिथे बेक्किनकेरी, उसगाव व सुलगा, हिंडलगा, शेवटी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक। शिरसंगी हे गाव आलेलं आहे। मुख्य बस थांबा। शिरसंगीमध्ये इथं पलीकडच्या बाजूला आतल्या रस्त्याला आहे एक 1 एकर जागेमध्ये पसरलेला वटवृक्ष आहे। म्हणजे वडाचं झाड आहे
जे की मोठं होत होत त्याच्या पारंब्या बाजूला जमिनीत जात 1 एकरपर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे त्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. गडहिंग्लज 22 किलोमीटर, भटकळंगले 6 हा डावाचा रस्ता. केने हे गाव आलेलं आहे. चाळोबावाडी, दुतर्फा निलगिरीची झाडे बघू शकता व मधून सुंदर असा निवांत रस्ता. एकेरी हा व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला टिप्पणी करून या व्हिडिओच्या खाली मला जरूर कळवा. महादेवाचं मंदिर आहे नेसरी, आता आलेलंच आहे. समोर बघा नेसरी हे गाव आलेलं आहे. समोर मुख्य चौक नेसरी, डावीकडे गडहिंग्लजमधून कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज व उजवीकडे चंदगडसाठी अडकूर, नागनवाडी, चंदगड. आपण सांगली ते चंदगड असा संपूर्ण प्रवास केला होता. त्यावेळी आपण डावीकडून उजवीकडे सरळ गेलो. मुख्य चौक नेसरी, उजव्या बाजूला बस थांबा आहे. डावीकडे हा गडहिंग्लज बाजूने येतो. गडहिंग्लज महागाव, सरसेनापती प्रतापराव गुजर चौक नेसरी. नेसरीमधून या उजव्या बाजूच्या रस्त्याने जवळच सरसेनापती श्री प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे घटप्रभा नदीकाठी. नेसरीमध्ये बऱ्यापैकी गाडी पूर्ण मोकळी झालेली आहे व आता भरणार पण आहे. भरपूर गर्दी आहे. नेसरीमध्ये एवढी मोकळी झाल्यावर एवढं भरणार आहे. अजून 25 मिनिटे झालेले आहेत व आता आपण नेसरीमधून निघत आहोत बेळगावच्या दिशेने. थोडंसं पुढे जाऊन आपल्या उजवीकडे वळायचं आहे. थोडंसंच पुढे गावच्या बाहेरून रस्ता आहे बेळगावसाठी, कोवाडसाठी. सरळ पुढे रस्ता गडहिंग्लजसाठी जातो. गडहिंग्लज सरळ पुढे निपाणी, कोल्हापूर. समोर तारेवाडी हे गाव आलेलं आहे. ग्रामपंचायत तारेवाडी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. नेसरी सुद्धा गडहिंग्लज तालुक्यात येते. बेळगाव आद्रागाडी. घटप्रभा नदी आपल्याला लागलेली आहे. उजवीकडून डावीकडे वाहते.
हडलगे हे गाव आलेलं आहे. मातीचे चुली बघू शकता. हडलगे हडलगे गावातून निघत आहोत पुढे. उजव्या बाजूला सांबरे 4 किलोमीटर, कोवाड 7 किलोमीटर व बेळगाव 32 किलोमीटर आहे अजून. हडलगे गावामध्ये निम्मे बस मोकळी झालेली आहे. भारताचे पिंजर किंवा पिंजराची होळी असं सुद्धा म्हणतात. देऊरवाडी हे गाव आलेलं आहे. देऊरवाडी देऊरवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर. देऊरवाडीमधून निघत आहोत. सगळीकडे भात शेती व ऊस शेती पाहायला तुम्हाला भेटेल. सरळ पुढे दुंडगे, उजव्या बाजूला कोवाड 1 किलोमीटर. कोवाड आलेला आहे. कोवाड कोवाड मुख्य चौक.
बाजार भरलेला आहे. डाव्या बाजूला रस्ता काळे कुंद्रीसाठी जातो. चंदगडवरून आलेले ताम्रपर्णी नदी व बंधारा पण पाहू शकता. पाणी पुढे जाऊन घटप्रभा नदीला मिळते. किनी कोवाड समोरून पण गाडी आलेली आहे. बेळगाव आजरा 9283. यानंतर आता होसूर हे गाव येईल. होसूर नंतर आपण कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणार. हां किनी किनी समोर रस्ता बघू शकता. दोन्ही बाजूला निलगिरीची झाडे आहेत व डाव्या बाजूला व उजव्या बाजूला दोन्हीकडे ऊस हे पीक आहे. इथे जरा आता काळी माती लागलेली आहे. नाहीतर कोल्हापूरपासून गारगोटी आजरा लाल माती झाडाचे इथे आता काळी माती लागलेली आहे. ऊसाची शेती कागणी हे गाव आलेलं आहे. वळणाचा रस्ता आहे. केळीचे झाड होसूर हे गाव आलेलं आहे. डावाला होसूर. आता या इथून पलीकडे कर्नाटक राज्य लागणार व आता आपण महाराष्ट्र राज्यातील होसूर हे शेवटचं गाव तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूरमधून सोडून पलीकडे तालुका व जिल्हा बेळगाव कर्नाटक राज्यात प्रवेश करणार. या त्याच्या पलीकडे डोंगराच्या पलीकडे इथून आता आपण कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केला. बेकिनकेरे अतिवाड क्रॉस. बेकिनकेरे हे गाव आलेलं आहे. बेकिनकेरे समोर उजव्या बाजूला महिपालगड आहे जो की महाराष्ट्रात आहे व दोन्ही राज्याची सीमा तिथून गेलेली आहे. गड आहे तो महाराष्ट्रात आहे व पलीकडे कर्नाटक राज्य आहे.
उचगाव हे गाव आलेलं आहे. डाव्या बाजूला गोजगे व उजव्या बाजूला बसुर्ते हे गाव आहे. उचगाव हा आता उचगाव फाटा आलेला आहे. उजवीकडे हलकर्णी चंदगडसाठी रस्ता व डावीकडे बेळगाव. आपण मागच्या वेळेस आलो चंदगड ते बेळगाव व्हिडिओ केला, त्यावेळेस या उजव्याच्या रस्त्याने आलो व सरळ गेलो. बेळगाव ते सावंतवाडी वेंगुर्ला हा रस्ता आहे. मशीनदार काम चालू आहे. कर्नाटकात प्रवेश केल्यानंतर पुन्हा इकडे लाल माती चालू झाली. सुलगा हे गाव आहे. डाव्या बाजूला बेळगाव शहर बाह्यवळण रस्ता. या रस्त्याने गेला की जो बेंगळुरू पुणे रस्ता आहे त्या रस्त्याला पुढे जाऊन लागू शकताय. NH4. उजव्या बाजूला हिंडलगा कारागृह आहे. एक बस आलेला आहे. चंदगड बेळगाव चंदगड 9028. चंदगड गाडीने मागच्या वेळेस आलो त्यावेळेस आपल्याला इथे बोगारवेस तिथे उतरलं होतं या इथेच व इथूनच गाडी माघारी फिरली या इथं. चंदगड गाडी इथेपर्यंतच येऊन थांबते व डावीकडे वळून पुन्हा चंदगडसाठी जाते, चंदगड बेळगाव. तर आपली ही जी आजरा गाडी आहे ती बस स्थानकावरती जाते, मुख्य बस स्थानक बेळगाव. समोरून बेळगाव पणजी 2791. याच गाडीने आपण प्रवास केला होता कुठून कोल्हापूर ते चंदगड. याच रस्त्याने सरळ पुढे गेलं चालत तर बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक आहे. तसं बरोबर आपण 2 तासात इथे पोचलो आहोत बेळगावमध्ये. 1:40 आजरा येथून निघलो होतो. मुख्य बस स्थानकात जास्त 10 मिनिटे लागतील आपल्याला बेळगाव बस स्थानकात. व समोर बेळगाव भुईकोट किल्ला आहे जो की आता भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्या बाजूस भुईकोट किल्ला बेळगाव. हे उजव्या बाजूला शहरी बस स्थानकाचे नवीन इमारत व डाव्या बाजूला हे मुख्य मध्यवर्ती बस स्थानक बेळगाव. शहरी बसेस या बाजूला लागतात व इकडे मुख्य इमारत आहे. पणजीसाठी या बाजूला लागतात.
व आपल्या ज्या गाड्या त्या पलीकडे लागतात कोल्हापूरसाठी. हे देवगडची गाडी थांबल्या, आजरा गाडी इथे लागते. प्लॉट क्रमांक 22 वरती लागते आजरासाठी गाडी. आजच्या आपल्या चालक दादांचं नाव आहे SK आढाव दादा. तर त्यांच्याबरोबर आपला प्रवास सुखरूप व व्यवस्थित झाला. भेटूया पुन्हा एकदा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्यवर्ती बस स्थानक बेळगाव. मुख्य प्रवेशद्वार बघू शकता. या बाजूला एक आहे फ्लॅट व त्या बाजूला एक 2 असं 2 फ्लॅट आहेत. इकडे एक 20 व तिकडे एक 20 असे 40 एकूण फ्लॅट आहेत. तिकडून पण एक प्रवेशद्वार आहे, असं मुख्य आहे.